जास्त पाणी होईल. गंभीरपणे साथ देणाऱ्या रमाईचा जन्म महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असताना या आईला वंदन करण्यासाठी ही सर्व रमाईची लेकरं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आविदादा आणि सर्व त्यांचे सहकारी हे रमाईला वंदन करण्यासाठी पुष्पहार अर्पण करतायत. इकडे बघा ना, तिकडे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा, सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा. आणि आपल्याला संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करायचं आहे आणि आलेल्या सर्व संविधान प्रेमी यांना विनंती करतो की त्यांनी पण माझ्या पाठीमागं उद्देशिकेचं वाचन करायचं आहे. उभं राहायचंय आणि आज समोर आपण प्रतिज्ञा जशी घेतो त्या पद्धतीने प्रत्येकाने प्रतिज्ञा घ्यायची. आणि हे भारताचं संविधान आहे. इथं जात धर्म पक्ष वंश वगैरे काही नसतं. प्रत्येक भारतीयाने आपल्या मुखातून याचं आपलं उच्चारण करायचं आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा. सर्व या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटेल, ज्यांचं वय 76 आहे, ज्यांनी 75 पूर्ण करून 70 वर्षामध्ये ज्यांनी अत्यंत ताजेतवानं आयुष्य जगणारे महाकवी साहित्यिक विचारवंत आदरणीय भगवान धेंडे यांना मी सहज म्हणालो की तुम्ही रमाईवरती एक वंदन गीत तयार करा. ऍक्च्युली मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, दर रविवारी या ठिकाणी महाकवी विजय कावळे हे रमाई सांस्कृतिक कट्टा या ठिकाणी चालवत असतात. त्याला साथ देण्यासाठी भगवान धेंडे आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रयत्न करतायत. ते या ठिकाणी वंदन गीत गातील. तत्पूर्वी बौद्धाचार्य निलेश गायकवाड, ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी सिरिल भाई यांनी विचारपीठावरती यायचंय. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. कुठल्याही प्रकारचा विलंब न करता लगेचच वंदन मी त्याला सुरुवात करतोय.
रमाईला वंदन करूया, माता रमाईला भीमरायांच्या अर्धांगिनीला, भीमरायांच्या अर्धांगिनीला वंदन करूया, माता रमाईला वंदन करूया, माता रमाईला संस्कारक्षम माता रखुमाई, धडे माणुसकीचे आपल्या कन्येस देई, संस्कारक्षम माता रखुमाई, धडे माणुसकीचे आपल्या कन्येस देई, मातेची शिकवण आवडे तिला, मातेची शिकवण आवडे तिला वंदन करूया, माता रमाईला वंदन करूया, माता रमाईला भाग्य रमाचे उज्ज्वल ठरले, तिला पाहण्या रामजी तेथे आले, भाग्य रमाचे उज्ज्वल ठरले, तिला पाहण्या रामजी तेथे आले, सून म्हणून ती पसंत पडली रामजीला, सून म्हणून ती पसंत पडली रामजीला वंदन करूया, माता रमाईला भीमाची रमा अर्धांगिनी बनली, भीमाची रमा अर्धांगिनी बनली, अल्प वयातच ती संसारी रमली, धैर्याने सामोरी गेली आल्या संकटाला, धैर्याने सामोरी गेली आल्या संकटाला वंदन करूया, माता रमाईला वंदन करूया, माता रमाईला तळपत्या सूर्याची रमा झाली सावली, तळपणाऱ्या सूर्याची रमा झाली सावली, कोटी कोटी लेकरांची बनली ती माऊली, वादळ वाराही होता तिच्या सोबतीला, वादळ वाराही होता तिच्या सोबतीला वंदन करूया, माता रमाईला ध्येय वेडा विठ्ठला पायक भीमाचा, ध्येय वेडा विठ्ठला पायक भीमाचा, ध्येय वेडा विठ्ठला पायक भीमाचा, सर्वानुमते तो ठरला पुत्र रमाईचा, सर्वानुमते तो ठरला पुत्र रमाईचा, कार्य करीत राही प्राण लावूनी पणाला, कार्य करीत राही प्राण लावूनी प्राणाला वंदन करूया, माता रमाईला केवळ रमामुळे बाबासाहेब घडले, केवळ रमामुळे बाबासाहेब घडले, तिच्या सोबतीने ते अन्यायाशी लढले, तिच्या सोबतीने ते अन्यायाशी लढले, नित्य वंदितो भगवान अशा माऊलीला, नित्य वंदितो भगवान अशा माऊलीला वंदन करूया, माता रमाईला वंदन करूया, माता रमाईला भीमरायाच्या
अर्धांगिनीला भीमरायाच्या अर्धांगिनीला वंदन करूया माता रमाईला वंदन करूया माता रमाईला वंदन करूया माता रमाईला. जय भीम. या ठिकाणी सगळ्यात तरुण आदरणीय भगवान धेंडे यांनी रमाईला वंदन केलंय. मी त्यांना वंदन करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जागतिक कीर्तीचे विचारवंत आदरणीय संदीप सर, जगद्गुरु जगदवंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण बोधिसत्व, भारत भाग्य विधाते मैत्री बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, संत कबीर, माँ जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, त्याचप्रमाणे ज्या मातेच्या चरणी आपण आज उपस्थित आहोत ती त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीला तिलवारा अभिवादन. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, साहित्यिक, कलावंत आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतात या सर्व क्षेत्रामधील सर्व उपस्थित मान्यवर, जवळपास 80 ते 90% मान्यवरांचे नावं मला माहिती आहेत, परंतु आता नावं घेत बसलो तर त्याच्यामध्ये जवळपास 15 मिनिट जातील. या सर्व मान्यवरांना, त्याचप्रमाणे प्रबुद्ध विचारपीठ तथा विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना सर्वप्रथम मी वंदन करतो. उपस्थित सर्व मान्यवरांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. आणि या संस्थेचा सरचिटणीस या नात्याने कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना प्रास्ताविक झालं पाहिजे, त्यामुळे फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये मी प्रास्ताविक करणार आहे. त्यानंतर सर्व मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. त्यागमूर्ती माता रमाई हे नाव संपूर्ण बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जेव्हापासून या रामो या नावाने ज्या मातेनं पदार्पण केलं तेव्हापासून जगाला सर्व माहिती आहे. आणि याच त्यागमूर्ती माता रमाईचं जागतिक लेवलवरती विचाराचं देवाणघेवाण झाली पाहिजे म्हणून ज्यांना आज रमाई पुत्र म्हणून ओळखतो ते विठ्ठलदादा गायकवाड गेल्या 25 वर्षापासून रमाईचं या पुणे सारख्या शहरामध्ये एक राष्ट्रीय स्मारक असावं ही संकल्पना डोळ्यासमोर घेऊन जी वाटचाल सुरू केली त्याची सुरुवात 2014 साली रमाई स्मारक तयार व्हायच्या अगोदरपासूनच रमाई उद्यानामध्ये रमाई महोत्सव सुरुवात केला 2014ला. आणि त्या उद्घाटनाला महापौर होते, त्या उद्घाटनाला मोठमोठे मान्यवर दीपक भाऊ निगाळचे पासून सर्व मान्यवर उपस्थित होते. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 2014ला रमाई महोत्सव सुरुवात झाला. पाहता पाहता आज 10 वर्ष आपण पूर्ण करत आहोत आणि ते यशस्वी पूर्ण करत आहोत. आणि किती प्रबोधन करत आहोत हे सर्व आपण साक्षीदार आहोत. गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये रमाईचे विचार, रमाईच्या कृतिशील मार्गाने प्रबोधन हे किती मान्यवरांपर्यंत गेलं. मग ते सोशल मीडिया असेल, पत्रक असेल, वर्तमानपत्र असेल, विचाराची देवाणघेवाण उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये असेल, हे सर्व विचाराची देवाणघेवाण जी झाली तर त्याचा आज आपण हे 10व्या वर्षामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय. 1 तारखेपासून पहिल्या वर्षाचा कार्यक्रम हा फक्त 2 दिवसाचा झाला, नंतर 3 दिवसाचा झाला, 5 दिवसाचा झाला. आज अण्णा 7 दिवसाचा कार्यक्रम आपण कंटिन्यू 7 दिवस रमाई महोत्सव साजरा करतोय. याचं सर्व क्रेडिट केवळ विठ्ठलदादाच नव्हे
तर रमाई महोत्सव स्मारक समिती गेल्या 8 वर्षापासून काम करत आहे. त्याचे सर्व पदाधिकारी आहेत, विचाराची देवाणघेवाण करत आहेत. 7 दिवसामध्ये जे मार्गदर्शन करते या सर्व टीमला मी देतो आणि त्या सर्व टीमचं सर्वप्रथम आपण टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी कौतुक करूया आणि येणाऱ्या 7 दिवसामध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांचं असंच योगदान राहील ही एक अपेक्षा व्यक्त करूया. बंधूंनो, आणखी 1-2-3 मिनिटांमध्ये मी सांगतो रमाईची स्थापना कशी झाली, या मूर्तीची संकल्पना कशी आली, हे सर्व या ठिकाणी नगरसेवक अण्णापासून अभय छाजेड पासून आई रमाई, आमचे रमाई लेख रमाईपासून सगळ्यांना माहिती आहे. जेवढे नगरसेवक मग ते बापू कर्णे साहेब असतील, विरोधी पक्षनेते असतील, त्या ठिकाणी जेवढे काही मान्यवर असतील त्या काळामध्ये काम करणारे सर्वांना माहिती आहे की रमाईची संकल्पना कशी पुढे आली. परंतु विठ्ठलदादांनी जो ध्यास घेतला, ज्या रमाईच्या अर्ध पुतळ्यामध्ये बसवण्याचा जो संकल्प होता तो पूर्णाकृती पुतळ्याची संकल्पना समोर आली. ज्या फायबरमध्ये आपण पुतळा तयार करणार होतो ते गन मेटल धातूमध्ये निर्माण झालं. हे परिवर्तन कसं घडलं याला सर्व साक्षीदार आहोत. याप्रमाणे याचं सर्व देखभाल करण्यासाठी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती या नावे एक संस्था आपण रजिस्टर्ड केली. नोंदणीकृत धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणीकृत संस्था रजिस्टर्ड केली. त्या माध्यमातून देणगीला सुरुवात झाली. 1 रुपयापासून 1 रुपया सर्वांसाठी आणि आईच्या सहभागासाठी म्हणून संकल्पना समोर आली. 2014ला 1 रुपया तमोभूमी देवळच्या या ठिकाणी दानपेटी छोटीशी ठेवली. ती 1 रुपये त्याच्यामध्ये ठेवलं. भीमा कोरेगावला 1 रुपये त्या दानपेटी ठेवलं आणि बघता बघता त्याचं रूपांतर असं आलं. जेव्हा रमाईचा पुतळा थोडासा अर्धवट राहिला, त्याला जे कमीत पैसे पडत होते त्याला 10 लाख रुपये कमी पडत होते. हा प्रस्ताव विश्वजित कदम साहेबांकडे, डॉक्टर विश्वजित कदम साहेबांकडे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेला. ते राहिलेली रक्कम विश्वजित कदम साहेबांनी 1 हाती 10 लाख रुपये दिले आणि त्याच्या अगोदर हे ज्या मान्यवरांनी 1 लाख रुपये, 6.5 लाख रुपये, 25,000, 20,000, 1 रुपयापासून 10 लाखापर्यंत हे पैसा जमा करून 17 लाखाचा हा गनमेटल धातूमधला पुतळा आपल्या समोर उपस्थित आहे. आणि केवळ पुतळा उभं करून आपण शांत बसलो नाही तर संपूर्ण या ठिकाणी चळवळीचं केंद्र झालं पाहिजे. रमाई स्मारक केवळ स्मारक नसता फक्त इतर ठिकाणी जे फक्त पुतळे उभे करतात आणि जयंतीला आणि पुण्यतिथीला हार घालायला जातात तसं न घेता 24 तास 24/7 म्हटल्यासारखं वर्षभरामध्ये मग ते वाढदिवसाचे कार्यक्रम असो, महापुरुषांचे कार्यक्रम असो, इथं एकही दिवस असं नाहीये की या ठिकाणी रमाईचा कार्यक्रम होत नाही, रमाईच्या चरणी कार्यक्रम होत नाही. आणि या संदर्भामधून वाटचाल करत असताना या महोत्सवाच्या माध्यमातून आपण जे 7 दिवस विचाराचं प्रबोधन करणार आहोत, विविध पुरस्कार देणार आहोत व काही अन्य असंख्य मान्यवर, कदाचित आजचा हा जो निरोप आहे कदाचित डॉक्टर विश्वजित कदम साहेबांपर्यंत पोहोचेल, कदाचित समारोप 7 तारखेला तर कमीत कमी साहेब येतील, असे आपण सर्वांनी प्रयत्न करावे. हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावं. विठ्ठलदादाची खूप तळमळ आहे. ज्यांच्यावर त्यांची श्रद्धा बसलेली असते ती श्रद्धावान व्यक्ती जर उपस्थित झालं ना त्यांचं मन भरून येते आणि नाही आले की मग त्यांचं मन खूप अपसेट होते. तर हा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. विठ्ठलदादाची आपण संकल्पना समोर ठेवूया. पर्टिक्युलरली एका जातीपुरतं किंवा विशिष्ट व्यक्तीपुरतं न करता सर्व समाजसेवक तमाम भारतीयांना सोबत घेऊन, भारतातल्या तमाम नागरिकांना सोबत घेऊन विचाराची देवाणघेवाण करावी आणि त्याचे विचार घ्यावं. हा जो उदात्त ठेवून जो विठ्ठलदादाजी काम करतायत त्यांना आपण आपल्या सर्वांचा आशीर्वाद, पाठिंबा, सहकार्य, मग ते आर्थिक तन मन धन लावून जे आपण सर्वजण सहकार्य करतात त्याचंच हे आउटपुट असं आहे की आपण रमाई महोत्सव प्रमाणे करत आहोत. त्यामध्ये सर्वांचा म्हणजे जागतिक लेवलवरती म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, एकाच विचारवंताचं सगळ्यांत म्हणजे अनेक विचारवंत आपापले विचार मांडून जातात, पण एक विचारवंत असा आहे की श्वास आणि घास हा सगळं म्हणजे रमाईच्या चरणी अर्पण करण्यात ते म्हणजे डॉक्टर श्रीपाल समने सर. खरं यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या जगामध्ये या ठिकाणी कौतुक केलं. असंख्य लोक म्हणतात आम्हाला श्रीपाल समने सरांचं लेक्चर ऐकायला यायचंय, तर त्यांच्या तोंडून आम्हाला रमाई ऐकायचंय, त्यांच्या विचारातून आम्हाला रमाई ऐकायचंय. आणि अशा पद्धतीनं 7 दिवस वेगवेगळे विषय, तीच रमाई विविध अंगाने सांगणारे सबनीस सरांसारखे प्रवक्ते पायीवत्यापासून ते आतापर्यंत सर्व जे मान्यवर मिळालेले आहेत या सर्वांचं मी रमाई महोत्सव समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि येणारे 7 दिवस या कार्यक्रमामध्ये दिवसेदिवस प्रगती झाली पाहिजे, दिवसेदिवस वाढ झाली पाहिजे. आणि हा जो ठेवा आहे
त्यागमूर्ती रमाई. विठ्ठलदादाचं संकल्प फक्त एकच मिनिट सांगतो मी. विठ्ठलदादांना पाहिजे तर एक कार्यकर्ता काय म्हणाला, नगरसेवक वगैरे मोठ्या पदावर होता, एक कार्यकर्ता काय म्हणाला, झोपडपट्टीतली एक बाई आणि तिच्या हस्ते मूर्ती बसून टाका. विठ्ठलदादा म्हणाले झोपडपट्टीतली नाही, चांगल्या ते चांगली मी महिला आणून तिथं बसवू शकतो. त्याचं कारण सांगताना विठ्ठलदादा म्हणतात, ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हे संपूर्ण जागतिक लेवलवरती गेलेला आहे. आज जगामध्ये म्हणजे किती राष्ट्र बाबासाहेबांना मानतात हे सरच सांगतील. आणि त्या राष्ट्रापर्यंत जेव्हा बाबासाहेब पोहोचतात त्यावेळेस रमाई का पोहोचू नये, ज्या बाबासाहेबांना घडवण्यामध्ये रमाईचा त्याग आहे ती रमाई का पोहोचू नये. आणि त्यांचं म्हणणं आहे की जे समजा एक नगरसेवक एखादं काम करत असेल वार्डापुरतं मर्यादित असतं, एक महापौर करत असतं पुणे शहर जिल्ह्यापुरतं असतं, एक आमदार काम केलं तर त्याच्या 6 तालुक्यापर्यंत असतं, एक मुख्यमंत्री काम केलं राज्यापर्यंत असतं, तर राष्ट्रपतीचं जे काम असेल ते जागतिक लेवलवर असेल. म्हणून मला या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पाहिजे. एक जिद्द भरलेला हा रमाई पुत्र शेवटी राष्ट्रपतींना आणून राष्ट्रपतींच्या हस्तेच त्याचं उद्घाटन केलं. तर आपण याचं एक कौतुक केलं पाहिजे. आणि अशा ह्या राष्ट्रपतीच्या हाते जागतिक लेवलवर पोहोचलेल्या रमाई आपल्या त्यांच्या विचार अजून त्यांचे विचार आपल्याला देणं घेणं गरजेचं आहे. अनेक गीतातून साहित्यातून रमाई पोहोचतायत, परंतु अक्षरशः या ठिकाणी आय विटनेस ज्यांना समक्ष साक्षी म्हणतो अशा ह्या विचारवंताकडून जागतिक लेवलवरच्या विचारवंताकडून विचार ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे. एवढंच मी मला बोलायचं खूप आहे, परंतु वेळेचं मर्यादा ठेवून मी एवढंच मी करतो. पुन्हा एकदा महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती, त्याचप्रमाणे रमाई महोत्सव समिती आणि ह्याचे संपूर्ण आयोजक नियोजक यासाठी तन मन धन लावून ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केलेले आहेत, करत आहेत, करणार आहेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी रजा घेतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय त्यागमूर्ती माता रमाई. नमो बुद्धाय, जय. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीजी, रवींद्र माळवतकर, लताताई राजगुरू, अविनाशजी बागवे, भोलासिंग अरोरा, राजीव शिरकर, आमिर पैसे, त्याच पद्धतीनं ज्यांनी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं ते रमाई पुत्र विठ्ठल गायकवाड, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. सर्वात सुरुवातीला या 10व्या रमाई महोत्सवाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मी म्हणजे आता सहज रवींद्र माळवतकरांना सांगत होतो की हे एक अशा प्रकारचं स्मारक आहे की 24 तास त्या ठिकाणी चैतन्य चालतात आणि ते चैतन्य या स्मारकामध्ये किंवा या स्मारकाच्या जागेमध्ये हे केवळ त्या ठिकाणी कुठे डेकोरेशन करून किंवा सजावट करून आणलं जात नाही, पण या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, संवाद, वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद, वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या वक्त्यांना या ठिकाणी पाचारण केलं जातं, पुरस्कार दिले जातात आणि खऱ्या अर्थानं 24 तास 24/7 हे रमाईंचं स्मारक त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध असतं. आणि म्हणून विठ्ठल गायकवाड मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की रमाईची एक वात्सल्याची, त्यागाची, करुणेची मूर्ती होती जी एका महामानवाच्या मागे त्या ठिकाणी अत्यंत भक्कमपणे उभे राहिले. त्यांच्यामुळं, त्यांच्या सोबतीमुळं महामानवाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम करता आलं. अशा एका मूर्तीला या ठिकाणी आपण त्यांचा विचार, त्यांनी आयुष्य कशा प्रकारे जगलं ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण त्यांचा विचार जो समतेचा आहे, करुणेचा आहे, वात्सल्याचा आहे, तो आपण 2014 नंतर या ठिकाणी सातत्यानं देतात. याची गरज 2014 नंतर खूप वाढत चाललेली आहे आणि म्हणून हा उत्सव अशाच पद्धतीनं वाढत राहो आणि हे जे विचार आहेत बाबासाहेबांचे असतील आणि माई रमाईचे असतील ते समाजापर्यंत पोहोचत राहावं अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा विठ्ठल गायकवाडांचं मनापासून अभिनंदन करतो, लताताईंचं अभिनंदन करतो, कारण या स्मारक उभे करायला ही वही त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये 24 तास मला आठवतं की काम करत होते आणि इतका सुंदर स्पॉट त्या गार्डनचा त्या ठिकाणी कॉर्नर हे लताताई नगरसेविका असल्यामुळं त्यांनी उपलब्ध करून दिला आणि एक चांगल्या प्रकारचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं. राष्ट्रपती महोदयांना पाचारण करून ही या
माताई रमा माताचा पुतळा हा संपूर्ण पुतळा या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं ही देखील एक आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा रमाई महोत्सवाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. त्यांनी आपलं या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल स्मारकाच्या वतीने मी त्यांचं कौतुक करतो आणि आदरणीय भोलासिंग अरोरा साहेब यांना विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. गुड इव्हनिंग. आज आम्ही सगळे इथे रमाई महोत्सव 2024 या निमित्ताने जमा झाले. स्टेजवर आदरणीय सबनी सर, माझे सामाजिक गुरु, जिनच्याकडून मी शिकलेलं आहे की राजनीति कौन से ऊँट करवट बैठता, अपना ध्यान नहीं, अपना ध्यान है लोगों का भला करना, समाजकरण करना. ऐसे रविंद्र मालुतकर साहब, विठल जी गायकवाड़, लताताई, कई मान्यवरों के नाम मुझे याद नहीं है, माफ़ी चाहूँगा मैं. और आज मेरा बड़े सौभाग्य की बात है कि अविनाश दादा के साथ मैं कई सालों से काम कर रहा हूँ. लेकिन आपको एक बात मैं याद से बोलना चाहता हूँ. घर में मेरे महापौर है, मैं खुद एक राजनीति पद पे है, लेकिन गुरुद्वारे में जब से मैंने हॉस्पिटल बनाया, पीछे पार्किंग बनाई हुई, अन्ना को मालूम है, दादा के हाथ से हमने पीछे अजित दादा से बजट लेके उस पार्किंग में साफ सफाई का काम चल रहा था. मामा जी का बेटा मेरे साथ सेक्रेटरी है, मोहन सिंह का, गुरुद्वारे में. मैंने इनको क्यों मैं आज इतनी आपसे 2 मिनिट ज़्यादा ले रहा हूँ कि आज इनके हाथ से उद्घाटन हुआ की कई बार जे आपल्या मनातली भावना आहे ना, एखाद्या माणसाबद्दल एवढी स्ट्रॉंग होऊन जाती की तो माणूस किती चांगला आहे आणि त्या माणसाबरोबर काय काय काम होऊ शकतं है. ज्यांचे हस्ते उद्घाटन झाला, मी 2 दिवस अगोदर, मैंने कभी इनको कोई काम नहीं बोला सर, मैं खुद ही कर लेता हूँ जाके, या मामा जी फोन कर देते, या प्रशांत दादा को बोलता हूँ, आपको बोलता हूँ. मेरे को परसों कालू ने पूछा, रविंद्र ने, कि आपको अविनाश दादा की क्यों याद आई आज, आप ऐसा क्यों बोल रहे हो कि ये काम आप अविनाश दादा को बोलने वाले हो. मैं पता नहीं, इतने साल से रविंद्र में काम कर रहा हूँ अविनाश सर के साथ में. मैं बोला जिस शिष्टबद्ध से और जितना उनका सफाई पे ध्यान है, जितना उनका काम करने का तरीका है, मतलब पता नहीं क्यों आज सुबह से मेरे को अविनाश सर याद आ रहे. मला ये काम मैं अविनाश सर को बोलूंगा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगतो की ते नायकचे अनिल कपूर मला आठवणीत आला. ते म्हणले मी स्वतः येतो तुझ्या बरोबर. आणि जसं ते गेटवर एंट्री केली तर एक माणसाची प्रेम कसं असतो, त्या गेटवरच्या चपरासी पासून पोलीसवाला, सर नमस्ते, दादा नमस्ते, सर नमस्ते. अन्ना आप बिलीव करो, कम से कम 100 लोग उनके प्रेम में खड़े हो. और साहब खड़े हो गए. साहब बोले क्या हो गया. अच्छा, मैं बोलने वाला था, साहब मेरा हॉस्पिटल है, मेरा गुरुद्वारा है, साफ सफाई नहीं है, मैंने लोगों के लिए हॉस्पिटल बांधा है. मेरे को बोलने का मौका नहीं आया, वो खुद बोलने लगे त्यांनी हॉस्पिटल बांधा. ते लंगर तो बांटते ही थे कोरोना में, अभी उन्होंने मेडिकल लंगर बांट दिया है, तो साहब ऐसा मत करो, सफाई कर दो. और मी तुम्हाला सर्वांना अभिमानाने सांगतो, परत आज त्यांचे दर्शन झाले. काल त्यांच्या बरोबर होता, 24 तास मध्ये ते सगळी सफाई झाली. आता मी त्यांना सांगत होतो की सर एवढी मोठी सफाई होती, 4 ट्रक माती होती, तर 24 तास मध्ये सफाई झाली. की एक माणसाच्या, माझी अशी भावना त्यांच्याबद्दल झाली होती की अविनाश दादा माझ्या काम करू शकते. त्यांच्या हाती उद्घाटन झाला, त्यांच्याबरोबर होता. पर या रमाई महोत्सवाला जेव्हा मी पहिल्यांदा इन्व्हॉल्व झाला, त्या अन्नामुळे इन्व्हॉल्व झाला. त्यांनी प्रास्ताविक सांगितलं, तुमचे काही लोक बसलेले आहेत, तर मला सांगायचे की मला काय सेवा करण्याचा प्रयत्न भेटला. मी पुण्याला असं मानतो की माझं घर आहे, माझं राज्य, माझं शहर आहे, माझ्या घेणं देणं आहे. आता करोनामध्ये पण मी कंटिन्यू लंगर चालवलं. पर मी इथे अजितदादांना भेट घालायची होती, ह्या पुतल्याचं काय अडचण होती, आणि मी एक कार्यक्रम काढला होता. मग मला अण्णांनी सांगितलं की विठ्ठल दादाला तू मतदारसंघाचे अध्यक्ष अजितदादाला भेट घाल. भेट झाली, दादांनी आपलं काम केलं. पण ह्या माणसाचा तुम्ही भावना बघा, एखाद्या माणसाची जेव्हा भावना स्ट्रॉंग होऊन जाते ना, एखाद्या माणसाकडे पैसे नसतात, त्याच्याकडे काही नसतं, पण त्याच्या मनात भावना झाली ना की हे काम झालं पाहिजे. त्यांची भावना एवढी स्ट्रॉंग झाली होती, त्यांची श्रद्धा एवढी स्ट्रॉंग झाली होती. मला बोलवलं दुसऱ्या दिवशी या गार्डन मध्ये. मेरे को बोले आप ट्राई करो ना. अरे मैं बोला साहब बाबू वागस्कर है, अन्ना है, अजीत दादा है, मैं मेरे को पूछने वाला, मैं तो एक मतदारसंघ का छोटा सा अध्यक्ष, गुरुद्वारे को सेक्रेटरी, में क्या करेगा. अरे बोला नहीं, वो एक राउत साहब करके है, आप बात करो ना. अरे मैं बोला विठ्ठल राव आपके साथ आमदार खासदार सब खड़े हैं, बोला आप बात तो करो. म्हणजे त्यांच्या मनात कसं होतं, कुणी भेटला ना तर त्याला काय सांगायचं, हा पुतला आपल्याला बसवायचा आहे, राष्ट्रपतीच्या हाताने उद्घाटन करायचंय, याच्याबद्दल तू काय करू शकतो. बरं बोला, तू प्रयत्न तर कर, तुझं नसीब चांगलं असेल तर.
ठीक आहे, मला चला राऊत साहेबला मी ओळखतो, आता अंकल महापौर होते, मी 2.5 वर्ष कॉर्पोरेशनमध्ये काम केलं, यांना गाडीमध्ये भेटलो, घेऊन गेलं तिकडे. मैं बोला साहब मेरा तो कोई रोल नहीं है, बजट भी मैंने नहीं दिया राउत साहब, मेरा कोई लेना देना नहीं है, पर मैं बोला ये भाई का प्रेम इतना है 2 हफ्ते से, ये मेरे को बोले आप बात करो. तो बोले अरोरा जी टेक्निकल अड़चन है गार्डन की. तो मैंने माफ करना, मैंने उनको खाली इतने बोला हर फाइल पे वजन होता है, ये किसी महापुरुष की फाइल और इस पे वजन नहीं है बोल के टेक्निकल प्रॉब्लम नहीं निकल रही क्या. बोला ऐसा क्यों बात कर रहे आप. बोले बोला फिर क्या बोलूं कि चाहे किसी गुरु गोविंद सिंह महाराज का गार्डन का बात हो, चाहे महामाता रमई अम्बेडकर का बात हो, हमारे जब भी महापुरुषों का कोई काम होता है उसके लिए कैसी टेक्निकल अड़चन है. तुम्हारी सब बड़ी बड़ी टेक्निकल अड़चन बिल्डिंगों के लिए सॉल्व हो जाती है, लेकिन ऐसी चीजों के लिए टेक्निकल अड़चन है. और उनको थोड़ा बुरा लगा, मेरे को बोले अरोरा जी आज आप बहुत स्ट्रांग बात करके जा रहे हैं. बोला फिर कल सुबह रिजल्ट चाहिए. और दूसरे दिन उन्होंने मुझे फोन करके बताया कि वो पास हो गया है, वो पुतला लग गया. बहुत छोटा सा आदमी था मैं, मेरी कोई बात नहीं थी, पर मेरे को विठ्ठल दादा ने इन्स्पायर कैसा करा की तू भी जे साके बोलेगा तो कुछ काम हो जाएगा. तर त्याच्यानंतर मला परत कामाला लावला आणि SS अहलुवालिया साहेब राज्यमंत्री होते. मला म्हणले त्यांना तू सांग राष्ट्रपतीला परत परत निरोप पोचला पाहिजे. म्हणजे मी हे का सांगतोय की त्यांची भावना बघा, आणि ते परत परत निरोप पोचला आणि शेवटी त्याचं उद्घाटन राष्ट्रपतींनी केला. मला खूप आनंद आहे. शहर माझ्या आहे, विठ्ठल दादाचं नाव ते विठ्ठल म्हणून प्रत्येक टायमाला माझ्या समोर रोज मला फोन आल्यानंतर बोले सोन याला पहिला ऐकायला भेटते ते विठ्ठल दादा आहे. तर विठ्ठल दादा आपका बहुत बहुत दिल से धन्यवाद. आप बहुत अच्छा काम करते हो. मेरे जैसे छोटे भाइयों को, सेवादारों को, सेवकों को आप हमेशा इंस्पायर करते हो कि लोगों की सेवा कैसी करनी चाहिए. इसलिए आप सबको एक बार रमई महोत्सव का जो बधाई हो वापस से. और गुरुद्वारा साहब आपके सेवा में हमेशा हाजिर है. मैंने मेडिकल लंगर लगाया है, लंगर तो चलता ही है गुरुद्वारा साहब से, बहुत सस्ता हॉस्पिटल खोला है. वहाँ की भी दादा, मैं विठ्ठल दादा से बात करूँगा कि हम इसका और वो दोनों का टाइप करेंगे. यहाँ पे आने वाले लोगों का सस्ते से सस्ता इलाज होवे, उनका टेस्ट होवे, क्योंकि वो हॉस्पिटल भी आपका है. इतना ही कहूँगा. धन्यवाद. थैंक यू व्हेरी मच. मला या ठिकाणी नम्रपणे सगळ्यांना सांगायचं, आज या ठिकाणी सर्व धर्माचे प्रतिनिधी, देशाला दिशा देण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते आदरणीय सबनीस सर आहे. म्हणजे इथं फॉरेनहून रिटर्न, म्हणजे बाबासाहेब जसे परदेशात शिकायला गेले तसे उच्च शिक्षित लोक सुद्धा आपल्याकडे आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की सध्या देश धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. म्हणून परवा तुम्ही पाहिलं 22 तारखेला मी पूर्ण शहरभर फिरत होतो. मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की सगळीकडे एकच वाक्य मला ऐकायला मिळत होतं. मी म्हणलं राव ही लोक किती चांगले आहेत, म्हणजे किती काम करतायत. म्हणजे त्यांनी 100 वर्ष काम करून त्यांचा विचार पेरला. आणि इकडे आपले जे मानवतावादी महापुरुष आहे त्यांनी हजारो वर्ष हे पेरण्याचं काम, मानवतावादी विचार पेरण्याचं काम केलेलं आहे. मग आपण तर फक्त 10च वर्ष काम करतोय, आपल्याला सुद्धा अजून 90 वर्ष काम करावं लागल. मी असं बोलत असतानाच काही कार्यकर्ते मला म्हणले दादा आपण हे सगळं 25 वर्षातच करतो, आता बोलण्यासारखी वेळ आलेली नाही. माझं स्वतःचं मत आहे. सिरिलबाई या ठिकाणी आहेत. संविधानाच्या कार्यक्रमाला सिरिलबाईंनी मला 12 चर्चमध्ये घेऊन गेले. फिरोजबाई आहेत, 22 मस्जिदीमध्ये मला घेऊन गेले. इथं आत्ताच साहेबांनी सांगितलं त्या गुरुद्वाऱ्यात मी जाऊन आलो. आपल्याला ना आता घराघरात गेलं पाहिजे आणि पुन्हा एकदा जसं महात्मा गांधींनी लोक चळवळ केली, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाची चळवळ केली, तसं सर्व मानवतावादी महापुरुषांचे हे मानवतावादी विचार घराघरापर्यंत पोचून पुन्हा एकदा या मानवतावादी महापुरुष महामातांच्या विचाराचं राज्य, आपण त्याला रयतेचं राज्य म्हणू, थोडक्यात शाहूराजांचं राज्य म्हणू, ते पुन्हा प्रस्थापित जर केलं नाही तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भीती वाटते. माझ्या गळ्यात मटक्याऐवजी दुसरं नक्की काहीतरी येणार, झाडूऐवजी नक्की दुसरं काहीतरी येणार. म्हणजे नक्की म्हणजे काय की तुम्ही काय शिकाय बिकायच्या फंद्यात पडू नका, तुम्ही चाय विका,
कारण चाय विकून सुद्धा देशाचा पंतप्रधान होता येतो, हा मेसेज ते आपल्याला देत आहेत. म्हणजे आपल्या मुलांनी शिकायचं नाही चहा विकायचा. दुसरा संदेश एक जण महाराष्ट्रात देतो, तुम्ही काय काळजी करू नका, रिक्षा चालवा, रिक्षा चालवून सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता. म्हणजे त्यांची पद्धत बदललेली लक्षात ठेवा. आणि आज या ठिकाणी रवी अण्णा असतील, सबनीस सर असतील, आपण विचारपीठावरील आणि समोरील, तुम्हाला सांगतो आपण गर्दी करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला नाही. हा कार्यक्रम जागर रमाईंच्या विचाराचा, देशाच्या हिताचा. मला आज खूप आनंद झालेला आहे. मी सांगितलं होतं की सर्व धर्माचे प्रमुख सर पण त्याच गोष्टीला आहे की सर्वांची बेरीज करा. सर मला नेहमी सांगतात सर्वांची बेरीज केलं की यश हे आपल्या दारात आहे. त्या पद्धतीनं आताच भोला सिंग साहेबांनी सांगितलं की बाबा आपण सगळ्यांनी जर गुण्यागोविंदांनी जर वागलो तर आपल्याला काय बोलायची गरज पण नाही. म्हणून युवा नेतृत्व म्हणून आज महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांमध्ये फिरतंय, काम करतंय, राहुलजीला साथ देतंय. ते आदरणीय आमिर भाई शेख प्रदेशाध्यक्ष NSY हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. महात्मा रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त रमाबाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या माध्यमातून जो रमाबाई महोत्सव आज आपण आयोजित केलेला आहे, त्याला उपस्थित ज्येष्ठ विचारवंत आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब, रवींद्रांना माळवतकर, काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आदरणीय लताताई राजगुरू, काँग्रेस पक्षाचे महानगरपालिकेतले तरुण तडफदार नेते आदरणीय अविनाशजी बागवे, भोलासिंगजी, राजेंद्रजी शिरसाट, इथं उपस्थित सर्वच समाजाचे, सर्व धर्माचे प्रतिनिधी व उपस्थित सर्व आंबेडकरवादी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तर मी सर्वांना रमाबाई आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो व काँग्रेस पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेश NSYच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरणीय रमाबाईंच्या स्मृतीस अभिवादन करतो. व खरं तर विठ्ठलभाऊ, मी अनेक वर्षापासून आपल्याला बघतोय, जवळपास या स्मृतीचा जेव्हापासून आपण लढा उभा केला तेव्हापासून मी आपल्याला बघत होतो. मला आपल्याला बघितल्यानंतर एकाच व्यक्तीची आठवण येते. बिहारमध्ये एक व्यक्ती होता, मांझी नावाचा एक व्यक्ती होता. तो मांझी व्यक्ती म्हणजे असा होता की त्या गावामध्ये एक डोंगर होतं, खूप मोठं डोंगर. त्या गावामध्ये जायला रस्ता नव्हता, अनेक अडचणी होत्या, लोकांना यायला रस्ते नव्हते, अनेक अडचणी आली, हॉस्पिटल नव्हते, शाळा नव्हती, काहीच नव्हतं. अनेक वर्ष तो एक मोठं डोंगर, जवळपास खूप मोठं डोंगर तो तोडत बसला होता. लोक त्याला म्हणायची की काय वेडा आहे हा, डोंगर तोडतोय, दगडांसोबत खेळत बसलाय, काय करत बसलाय, जे काम सरकार करू शकत नाही, जे काम तिकडचे सामाजिक कार्यकर्ते करू शकले नाही, ते काम हे करत बसलाय. परंतु त्यांनी आपली जिद्द पूर्ण केली आणि त्यांनी एक दिवशी ते डोंगर तोडलं. विठ्ठलराव, आपण सुद्धा अशाच प्रकारचे खूप मोठं डोंगर तोडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणारे या देशामध्ये अनेक नेते झाले. त्यांच्या नावामुळं धर्माला धरून, कुठेतरी जातीला धरून या देशाचे मंत्रिपद भोगले, राज्याचे मंत्रिपद भोगले. परंतु रमाबाईंचं एक स्मारक ते आपल्या माध्यमातून झालं. आम्ही महाराष्ट्राच्या मांझी हे तुम्हाला म्हणतो आणि खरे रमाबाईंचे विचारवंत आणि रमाबाईंचा खरा लेख आम्ही तुम्हाला मानतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगतो. आज रमाबाईबद्दल बोलायला गेलं तर अनेक विचारवंत इथं उपस्थित आहेत, मी जास्त काही बोलणार नाही. परंतु रमाबाईंनी या देशामध्ये, या समाजामध्ये स्त्रींच्या शिक्षणासाठी खूप काही केलं. ते आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब आपल्या सर्वांनाच बोलतील. परंतु आज बोलत असताना विठ्ठलराव, आपण एक खंत आपल्या सर्वांसमोर मांडली. विठ्ठलराव, मला दोनच शब्द आपल्याला बोलायचे. या समाजामध्ये दोन प्रकारची लोक असतात आणि दोन प्रकारचे सामाजिक कार्य करणारे व राजकारण करणारे लोक असतात.
एक प्रकारचे व्यक्ती असे असतात ज्यांच्याकडे लोक जातात व त्यांना काय मदत त्यांच्या माध्यमातून हवी आहे हे त्यांना सांगतात, ते मदतही करतात, पण ते वेळोवेळी त्यांना दाखवत असतात की हे माझ्यामुळे झालं, हे माझ्यामुळे झालं, आणि त्या कार्यक्रम घेत असताना, तो काम करत असताना नेहमी माझं नाव घ्यायचं. परंतु दुसऱ्या जागी काँग्रेस पक्षाची लोक असतात जे आपण कुठल्याही प्रकारचं उपकार समाजावर करत नाही, कुठल्याही प्रकारचं काम लोकांवर आणि करत नाहीये, आणि कुठेतरी हे आपलं कर्तव्य आहे, कुठेतरी आपण समाजाचं आणि कुठेतरी लोकांचं आपण काहीतरी देणं आहे, त्या माध्यमातून त्या विचारधारेतून लोकांना मदत करत असतात. अशाच वतीने विठ्ठलभाऊ, मला आपल्याला सांगायचंय की डॉक्टर विश्वजित कदमांनी सुद्धा या स्मारकाला कुठेतरी समाजाचं आणि कुठेतरी समाजाने त्यांच्या वडिलांना, त्यांच्या भारतीय विद्यापीठ परिवाराला कुठं काहीतरी दिलं होतं, त्या विचारांनी त्यांनी या स्मारकाला मदत केली होती. मी मनापासून आपलं अभिनंदन करतो की आज सुद्धा आपण आपलं त्यांचं नाव या कार्यक्रमांमध्ये घेत असता. मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की ते आज या आजच्या कार्यक्रमाला आलू शकले नाही, कारण अनेक 5 राज्यांचे ते काँग्रेस पक्षाचे प्रभारी आहेत. आज त्यांना केरळला एका कार्यक्रमानिमित्त जावं लागलं, परंतु त्यांनी मला सांगितलंय की येत्या 7 दिवसामध्ये 1 दिवस तरी मी नक्की येईल आणि माता रमाईंसमोर मी नतमस्तक होऊन जाईल, अशी त्यांनी ग्वाही सुद्धा दिलेली आहे. तरी मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व जे आयोजक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आत्ताच आईंनी सांगितलं कदम साहेब हे या ठिकाणी येणार आहेत. आम्हाला खूप आनंद होईल, चांगलं मिळालेलं आहे. अशा लोकांबद्दल आपण चांगला विचार केला पाहिजे. याच पवित्र उद्देशाने आपण आपलं मनोगत व्यक्त करत असतो. या ठिकाणी सिरिल भाई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी पॅंथर नेते, दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम हे या ठिकाणी आपल्या आईला वंदन करण्यासाठी नेहमी भव्य दिव्य पुष्पहार अर्पण करत असतात, हार अर्पण करत असतात. ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतायत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. मी सिरिल भाईला विनंती करतो. या ठिकाणी हार घालेपर्यंत काही मान्यवरांचा सन्मान होईल. मी युवा उद्योजक देवेंद्र कांबळे यांना विनंती करतो श्रीमंत कोटेकर यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे अतुल चंद्रकांत चव्हाण यांचा सन्मान करायचा आहे. राहुल गायकवाड यांचा सन्मान करायचा आहे. अनिल दिवार यांचा सन्मान करायचा आहे. राजेश कांबळे यांचा सन्मान करायचा आहे. अमोल गायकवाड यांचा सन्मान करायचा आहे. तोपर्यंत यशवंत दादा हे पुष्पहार अर्पण करतील. माता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा, माता रमाई आंबेडकरांचा, माता रमाई आंबेडकरांचा. ठिकाणी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले जागतिक कीर्तीचे विचारवंत, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सबनीस साहेब, राज्याचे माजी मंत्री रमेशदादा बागवे, लताताई राजगुरू, भोलासिंग अरोरा, त्याचप्रमाणे मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज मुल्ला, दलित पॅंथरचे अध्यक्ष नडगम, भाई कात्रे आणि उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आता मगाशी अनेकांनी बोलताना हा रमाई उत्सव कसा मोठा होतोय आणि कसा मोठा झाला, कसा यांनी बाळसं धरलं, याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी सांगितलं. मी पण याचा थोडासा पहिल्या दिवसापासूनचा साक्षीदार आहे. सबनीस साहेब हे रमाई उत्सवाचं सुरुवात पुणे महानगरपालिकेच्या गोडाऊन मधून झाली. विठ्ठलराव, मी आता असं म्हणालो, रमाई उत्सवाच्या उद्घाटनाची सुरुवात ही पुणे महानगरपालिकेच्या गोडाऊन मधून झाली. विठ्ठल गायकवाड माझ्याकडं एक 20-21 वर्षापूर्वी आले असतील, मला वाटतं 20-22 वर्ष झाली, आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्या परिसरातल्या लोकांनी रमाईचा पुतळा तयार करून महानगरपालिकेला दिलेला आहे
आणि महानगरपालिका ती तो पुतळा बसवत नाही. या इथं कॉर्नरला पुतळा तो बसवायचा होता, आता तिथं फोटो लावलेला बघितला मी येताना. मग मी थोडस त्याच्यामध्ये माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं की इथल्या लोकांनी लोकवर्गणीतून एक पुतळा तयार करून दिलाय, पण तो कला जे खातं असतं सरकारचं तो प्रमाणबद्ध पुतळा नाही, त्याच्यामुळं त्याला बसवायला परवानगी देता येत नाही, बसवता येत नाही. आणि त्याच दरम्यान पुन्हा महापालिकेचा आणि सरकारचा निर्णय झाला की सार्वजनिक रस्त्यावर पुतळा बसवायला बंदी आणली. पण विठ्ठलराव गायकवाडांनी त्याचा पिच्छा सोडवला नाही आणि मग ते म्हणले पुतळा तर बसवायचा. आणि आता ही जागा पण चांगली झालेली आहे. आता मगा विठ्ठलराव गायकवाड असं म्हणले आणि ते कायम आम्ही त्याच्यावर चर्चा करतो रमेश दादा. आता आमच्यासारखी जी बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहेत, सबनीस साहेब, म्हणजे याच्यावर आम्ही ठाम आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना दिली, राष्ट्रग्रंथ दिला या देशाला. पण भीमनगरवाल्यांनी बाबासाहेबांना बाहेर येऊन दिलं नाही आणि आम्ही कधी त्यांची ओळख करून घ्यायच्या भानगडीत पडलो नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं गेल्या 75 वर्षातली आत्ताची जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्या प्रमुख कारणापैकी हे एक आहे. बाबासाहेबांनाही समजून घेतलं नाही आणि भारतीय राज्यघटनाही समजून घेतली नाही. पण आता आपण सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करतोय आणि विठ्ठलराव गायकवाड सारखे कार्यकर्ते ज्यांचा जन्म भीमनगर मध्ये झाला आणि ते बाबासाहेबांना बाहेर घेऊन यायचा प्रयत्न करतायत. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने नाही पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मुळे आम्हाला हे सगळं समजलं. आम्ही पहिल्यापासून सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता हे सगळं होतं, पण त्यातली जी मेक आहे की आम्हाला असलं सांगितलं जायचं, आम्हाला म्हणजे सगळ्यांना सांगितलं जायचं. आणि आता आरक्षणात आता आमचे भाऊबंदी मोठ्या लाखांनी आल्यात, एक मराठा लाख मराठा. पण सगळ्यांना असं सांगितलं जायचं की बाबासाहेबांचे आरक्षण दिलंय ना त्याच्यामुळे सगळ्यांचं वाटोळ होते. पण नंतर खेडेकर साहेब आल्यानंतर आम्हाला हे सगळं समजून सांगितल्यानंतर आम्ही लक्षात घेतलं, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, त्यामुळे आम्ही वस्तुस्थितीचा विचार करायला लागलो. म्हणजे परशुराम वाडेकरनी एकदा साहेब माझ्याबद्दल ना पुणेला गेलतो आम्ही, ते तिथं राहायला आहे, म्हणजे आता कुठे मला माहित नाही, पण पुणे तिथं राहायला होता. आणि खेडेकर साहेबांना त्यांनी बोलून आम्हाला एक सभा होती. ते म्हणले खेडेकर साहेबांना आम्ही धन्यवाद देतो, इथं रवींद्र माळवतकर आलेत आणि ते आता बाबासाहेबांच्या बद्दल बोलणार आहेत. आम्ही यांना बघायचो, यांच्या डोक्याला भगवा गंध, शिवाजी महाराज आमकं तमकं असं त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. मी मुद्दाम का सांगतो तर मला या सांगण्याची आवश्यकता अशी वाटती की आज जे पुणे शहरामध्ये काही प्रमाणात ही सर्व धर्म समभाव बहुजन समाजाची जी चळवळ टिकून राहिली त्याच्यासाठी हे सगळं एकत्रित काम करतोय. साहेब, आम्ही फुले आंबेडकर जन्म सोहळा पुणे शहरात बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंतीची सभा आम्ही भरतनाट्य मंदिरापाशी सदाशिव पेठेत घेतली. अशा जवळजवळ 200 सभा घेतल्या. मग त्याच्यामध्ये धनकवडीच्या ग्रामपंचायत जवळ, कोथरूडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अशा सगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. आणि या संयोजनामध्ये बागवे दादा आंबेडकरी चळवळीतला एकाच दुसरा कोणी आम्ही बोलवल तेवढाच, बाकी सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते होते. आणि तिथं ज्याला बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी सांगितले त्यावेळेला मग सगळ्यांच्या डोक्यात बऱ्यापैकी प्रकाश पडला की आपण जे ऐकतो, जे समजून घेतलंय, सांगितलंय ना ऐकलंय हे अत्यंत चुकीचे. आणि बाबासाहेब आणि भारतीय राज्यघटना हा वेगळा प्रकार आहे.
मी विठ्ठल गायकवाडला येणार जवळजवळ 20 वेळा. म्हणजे भारतीय राज्य घटना बिटना कोणाला कळत नाही. वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना रस्त्यावरच्या बोलवणार. म्हणलं भारतीय राज्य घटना काय, त्याला काय असतं ती, काहीतरी आहे म्हणले. ते कोण लिहिलं कुणाला माहिती म्हणले. बरोबर आहे ना विठ्ठलराव. आता हे सगळं सांगत असताना आम्ही ज्यावेळेला आम्हाला बऱ्यापैकी समजलं त्यावेळेला मला असं वाटतं की आपण आता इथं बऱ्याच जाती धर्माचे लोक इथं जमलोय. आता मी माझ्या घरात आणि माझ्या नात्यात साहेब एक प्रथा सुरू केलेली. आमच्या घरात लग्न असलं की बडणाचा कार्यक्रम असतो. म्हणजे देवाचा एक लग्नाच्या आधी एक समारंभ असतो. त्याच्यामध्ये आम्ही या देवपूजेमध्ये राष्ट्रग्रंथाची पूजेची सुरुवात केलेली आहे. संविधान आम्ही त्याच्यामध्ये ठेवतो. जे गोंधळी आहेत त्यांना हे संविधान काय ते समजून सांगतो. हा राष्ट्रग्रंथ कसा महत्वाचा आहे. प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ आहे. मुस्लिमांचं कुराण आहे, शीखांचं ग्रंथगुरु साहेब आहे, ख्रिश्चनांचं बायबल आहे. या सगळ्यांना संरक्षण देणारा आणि कुणाची कुणात हस्तक्षेप न करून देणारा हा राष्ट्रग्रंथ आहे. मग ते बी बिचारे बरोबर जोडते ते आणि ते सुरू करतायत. मला असं वाटतं की आपण या अशा सगळ्या गोष्टी जर सुरू केल्या एकत्रित तर त्याचा एक चांगला परिणाम होईल. मी गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. मी अनेक डेकोरेशन केले. त्याच्यामध्ये सर्वजन प्रतिपालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एक देखावा दाखवला. त्याच्यामध्ये बाबासाहेब वेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, अमुक नदी जोड प्रकल्प, हिंदू कोड बिल असं हे सगळं आणल्यानंतर मला सुरुवातीला विठ्ठलराव गायकवाडांपासून अनेक आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी सांगितलं कशाला तुम्ही वादत नाही. एक तर बाबासाहेबांनी गणेश नाकारलाय, ब्रह्म नाकारलाय, तुम्ही ते गणपतीत कशाला बाबासाहेबाला आणताय. म्हटलं बघू तर काय होते. नका म्हणले तुम्ही वादात नाही उगाच म्हणले आमची लोक चिडत्याल अमुक बघू तर म्हणलं कशी चिडत्याल. अरे म्हणलं बाबासाहेबांनी गणेश नाकारला, ब्रह्म नाकारला, पण भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्याला स्वीकारू दिलाय ना. आता बाबासाहेब आंबेडकरांचं जन्माचं 125वं वर्ष आहे, गणेश उत्सवाचं 125वं वर्ष. या दोन्ही पण चळवळी आहेत ना मोठ्या. याचा जर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी समन्वय नाही गाठून दिला तर माझ्याकडून चूक होईल. म्हणून आम्ही तो डेकोरेशन दाखवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून वर्तमानपत्रात अनेक आंबेडकरी चळवळीचे 2-2, 4-4 ग्रुप यायचे आमचा सत्कार करायचे. एक जगताप नावाचे वकील आहेत सोलापूरचे, ते इथं आले बघायला आणि त्याच्यावर त्या डेकोरेशनच्या अनुषंगाने साहेब एक पुस्तकच लिहिले. माझा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण जर या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण, आणि आता तर मला वाटतं खरोखर या राष्ट्रग्रंथाची प्रचंड गरज आहे. नाहीतर जर समजा ह्या निवडणुकीमध्ये एक तडीपार आणि खुनी माणूस जर पुन्हा केंद्रात सत्तेत आला, हे 2 जण, तर परत निवडणुका होतील का नाही. आणि एकदा निवडणुका झाल्या नाहीत, अरे ते म्हणते काँग्रेसने काय केलं, तू जर का चहावाला पंतप्रधान केला. अरे तू बाबा शाळेत कुठल्या शिकला, ती शाळा कोणी काढली. अरे सगळं काँग्रेसने केलं ना. तर या सगळ्या गोष्टीचा सुद्धा या निमित्ताने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा रमाईला मानाचा मुजरा करतो आणि मी 4:45ला आल्यामुळं साहेब आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय रमेशदादा बागवे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या या अत्यंत मंगलमय पवित्र कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख वक्ते, आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक, ज्येष्ठ विचारवंत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुणवंत ज्ञानवंत असलेले आमचे आदरणीय डॉक्टर सबनीस साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक रमाई पुत्र शीघ्र कवी, आमचे स्नेही सन्माननीय आयुष्यमान विठ्ठलराव गायकवाड, माननीय नगरसेविका लताई राजगुरू,
आमचे भोलासिंग, आमच्या गायकवाडताई, मंचावर बसलेले आमचे दलित चळवळीतले सहकारी मित्र माननीय यशवंतराव नडगम, माननीय मौलाभाई फिरोज मुल्लाजी आणि समोर बसलेले सर्व आंबेडकर चळवळीतल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी बंधू आणि मित्रांनो, काही ज्येष्ठ नेते बसलेत, त्यांचं नाव न घेता सर्व आदरणीय ज्येष्ठ नेते मंडळी आणि मित्रांनो, संध्याकाळी 5ला यायचं विठ्ठलरावनी सांगितलं होतं, परंतु दुपारी 12 वाजता विरोधी पक्ष नेता विजय वट्टेटीवार यांच्याकडं दंगेकर साहेब, मोहन जोशी, मी आणि आमचे संजय बालगुडे आमची त्या ठिकाणी अचानक त्यांनी मीटिंग बोलवली पक्षाच्यासाठी आणि ती मीटिंग 2 वाजता संपली आणि 2च्या नंतर आम्ही निघालो आणि या ठिकाणी पोहोचलो. उशिराने आलो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माता रमाईचा महोत्सव या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून विठ्ठलराव साजरा करत असताना आपण पाहिलेले आहे. माता रमाईचं योगदान बाबासाहेबांच्या जीवनामध्ये फार मोठं आहे. आदरणीय वंदनीय बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये, सुखादुःखामध्ये, अत्यंत जिकरीच्या वेळेमध्ये माता रमाईने जे योगदान दिलेले त्या योगदानाला फार अनन्यसाधारण महत्व आहे. आणि अशा या त्यागमूर्ती मातेचं आमच्या दलित चळवळीच्या अनेक लोकांना या ठिकाणी विसर पडला होता, परंतु विठ्ठलरावांनी पुढाकार घेतला आणि अशा या शहराच्या मध्य ठिकाणी त्यांनी संकल्पना मांडली आणि आदरणीय माता रमाईचा पूर्णाकृती पुतळा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामधला पहिला हा पुतळा आहे. आणि हे सर्व श्रेय विठ्ठल गायकवाड, आमच्या नानी राजगुरू, त्यांच्या सर्व सहकारी मित्रांना जातं. यासाठी अनेकांनी मदत केली, त्याबद्दल दुमत नाहीये, परंतु जे ध्येय घेऊन त्याचा पाठपुरावा करणं आणि त्या ध्येयाला मूर्त स्वरूप देणं, त्यासाठी लागेल ते कष्ट घ्यायचं, हे विठ्ठलरावांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. एखादा साधा कार्यक्रम घ्यायचा तर तुम्हाला माहिती त्याला किती अडचणीत असतात. आर्थिक पासून तर सर्व जुळाजुळीपर्यंत, प्रमुख नेत्यांना बोलवण्यापर्यंत, जोपर्यंत तो कार्यक्रम यशस्वी होत नाही तोपर्यंत त्या संयोजकाला व्यवस्थित चेंज पडत नाहीये. आणि हा आदरणीय माता रमाबाईचा उत्सव गेल्या 10 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी करणं म्हणजे फार मोठं अवघड काम आहे. ते अवघड काम सोपं करायचं काम विठ्ठलरावांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. माता रमाईच्या विचाराची नितांत गरज आज समाजातल्या महिला भगिनी तर आहेच, परंतु सर्व काम करणाऱ्या युवकांना आणि सर्व वडीलधाऱ्या माणसांना त्यांच्या संपूर्ण काम केलेल्या योगदानाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांनी केलेला निस्सीम त्याग ही आपल्या दलित चळवळीच्या पुढची एक फार मोठी प्रेरणा आहे असं मी मानतो. आणि ती प्रेरणा समजून आपण सर्वांनी माता रमाईचा आदर्श घेऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे. माता रमाईच्या योगदानाप्रमाणे आपण 1% जरी योगदान आपल्या दलित चळवळीसाठी केलं आणि जे आदरणीय वंदनीय बाबासाहेबांचं स्वप्न होतं की ह्या देशाला जे पवित्र संविधान दिलेलं आहे, ते संविधान जर चुकीच्या नेत्याकडे गेलं, चुकीच्या राज्यकर्त्याकडे गेलं तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. आणि म्हणून चांगल्या लोकांच्या हातात संविधान गेलं पाहिजे आणि संविधानाचं रक्षण करून संविधानाप्रमाणे देशाचा कारभार चालला पाहिजे. पण सध्याला तुम्हाला माहिती काय होत चाललेलं आहे, त्याबद्दल मी काही जास्ती बोलत नाही. आदरणीय सबनीस साहेब त्या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्वक बोलतील आणि म्हणून मी आपला जास्ती वेळ घेत नाही. परंतु मी एकच सांगेन, सबनीस साहेब सध्याला इतकं जाहिरातबाजी चाललेली की देवाला पण त्या राजकारणाचा कलर देत गेलेले. प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी
संपूर्ण भाजपनी आणि मोदींनी त्यांना संपूर्ण हायजॅक केलेले. म्हणजे प्रभू रामचंद्र हा केवळ मोदीचा आणि भाजपचाच. आता प्रभू रामचंद्र तर हा जगाचा तारणहार आहे. त्याला सर्व मानतात, त्याची सर्वजण पूजा करतात. परंतु एखाद्या गोष्टीचं इव्हेंट करायचं आणि राजकारणात त्याचा फायदा घ्यायचा, अशा तऱ्हेचे धूर्त लोक आता त्यांच्या हातात सत्ता गेलेली आहे. आणि त्यांचे अंधभक्त म्हणतात मोदी म्हणजे गॅरंटी. बरोबर आहे. मोदीची गॅरंटी काय आहे? तुम्ही कितीही भ्रष्टाचार करा, कितीही चोऱ्या करा, किती सरकारचे करोड रुपये तुम्ही घ्या, त्यात घोटाळा करा, माझ्या पक्षामध्ये या, ती गॅरंटी मी घेतो, तुम्हाला काय होणार नाही. चोराला संरक्षण देण्याची गॅरंटी म्हणजे मोदी. विश्वासघात करणाऱ्या राज्यकर्त्यांना संरक्षण द्यायची गॅरंटी म्हणजे मोदी. ज्यांनी इतर पक्षाचा बाप पण चोरलाय त्याला संरक्षण देण्याची गॅरंटी म्हणजे मोदी. अशी गॅरंटी देणारे मोदी या देशाचे दुर्दैवाने पंतप्रधान आहेत. आणि सर्व लोकांपुढे खोटं करायचं, जाहिरात मांडायची आणि लोकांना फसवायचं काम सुरू केलंय. आणि देव धर्माला राजकारणामध्ये आणून लोकांना भावनिक करायचं, दोन समाजामध्ये निर्माण करायची आणि देशामध्ये हिंदू राष्ट्र करायचं, जे कधी होऊ शकत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केवळ हिंदूचा त्याग नाहीये, आमच्या मुस्लिम बांधवाचा आहे, बौद्ध बांधवाचा आहे, शीख बांधवाचा आहे, आमच्या ख्रिश्चन बांधवाचा आहे. 18 पगड जातीच्या लोकांनी छातीवरती गोळ्या घेतल्या, जेलमध्ये गेले, तेव्हा कुठेतरी आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. आणि म्हणून या भारत देशामध्ये बाबासाहेबांचं संविधानच चालेल. सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक एकता ही आपल्या भारत देशाची मूल्ये आणि ते जपण्याचं काम संविधानाने केलंय. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बसलेल्या सर्व आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये संकल्प केला पाहिजे, देशातलं संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल, देश टिकेल. संविधान बर्बाद झालं तर देश बर्बाद होईल. ही मनामध्ये भावना ठेवून आपण संविधानाचं रक्षण करावं. ही खऱ्या अर्थाने माता रमाईलाही आदरांजली राहील असं माझं मत आहे. मी जास्ती बोलत नाहीये. आपल्या सर्वांचं आणि विशेष विठ्ठलराव गायकवाड त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सातत्याने 10 वर्ष माता रमाईला नमन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही अनेक विचारवंतांना, अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना बोलवता आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडता. त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आदरणीय सबनीस सरांना मी विनंती करतो, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय रमेशदादा बागवे हे या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. त्याचप्रमाणे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत. सध्या देशामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जर उत्तर काय असेल तर तो विचार आहे. आणि तो विचार आपल्याला सबनीस सर देतील, ते देत राहतील असं रमाईचरणी मी वंदन करतो. दादा, पिंपळातून झरझरती धारा, आपण बोधिवृक्षाला जल अर्पण करून आज आपण या महोत्सवाचं उद्घाटन केलं. त्याचं कारण असं आहे की पिंपळातून झरझरती धारा घेऊनी बुद्धाच्या विचारा, भीमराज होता किनारा, म्हणून ही ज्ञानगंगा आली आपल्या दारा. असं ज्ञानाचं प्रतीक म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो ते जागतिक कीर्तीचे विचारवंत सबनीस सर बोलतील. मी सगळ्यांना विनंती करतो, कुणीही गडबड करू नये, आहे त्या जागेत बसून राहायचंय, कारण सरांचा एक एक विचार म्हणजे आपलं जीवन आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. माता रमाईच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो, वंदन करतो.
या रमाई महोत्सवासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री रमेशदादा बागवे, रमाईची लेक सन्माननीय लताताई, या महोत्सवाचा महत्वाचा संयोजक अत्यंत प्रामाणिक असा रमाई पुत्र विठ्ठल गायकवाड, सन्माननीय शीख समाजाचे सन्माननीय अरोराजी, मुस्लिम समाजाचे फिरोज मुल्ला, यशवंत नडगम, शिवसेना आरपीआयचे सर्व प्रतिनिधी, पक्षाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित, ज्यांनी सुंदर आणि सविस्तर असा इतिहास सांगितला या रमाईच्या पुतळ्याचा, ते विठ्ठलरावचे मामा सन्माननीय सूर्यवंशी, सन्माननीय लोंढे, नवा तरुण आमचा युवक कुणाल राजगुरू, सन्माननीय गायकवाड आणि सर्व धर्माचे प्रतिनिधी, सर्व प्रवाहातील सर्व रसिक मित्रांनो, माता रमाईचं बाबासाहेबांच्या आयुष्यातलं स्थान हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान आहे. बायको ही एक महत्वाचं केंद्र म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे. भीमाईच्या मृत्यूनंतर आणि रामजी बाबाच्या निधनानंतर एवढं जवळचं नातं, जिवलग नातं, रक्ताचं नातं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं नातं बाबासाहेबांच्या आयुष्यात फक्त रमाईचं आहे. सतत 1935 पर्यंतची साथ संगत केलेल्या रमाई अत्यंत नेटका संसार करतात. तो प्रतिकूल अवस्थेतला संसार आहे. बाबासाहेबांचं शिक्षण, त्या निमित्तानं संबंध इंग्लंड अमेरिकेतलं राहणं, 5 पैकी 4 मुलांचा मृत्यू, हे संबंध दुःख पचवणं हे बाबासाहेबांना रमाई शिवाय शक्य नव्हतं. स्वतःच्या मुलाच्या भरण पोषणासाठी आईला आणि बापाला पैसे कमी पडावेत, अन्नधान्य कमी पडावं, त्यांचं पालन पोषण करता येऊ नये, यापेक्षा दुर्दैव कोणतं. पुढे चालून ज्या बाबासाहेबांना भारतानं, देशानं वंदन केलं, नमन केलं, त्या बाबासाहेबांची 4 मुलं गरिबीमुळं, दारिद्र्यामुळं काळ्या मातीआड लोटावी लागलेली आहे. ही शोकांतिका सर्व गरिबांची, त्या गरिबांचं प्रतीक म्हणून असणारे बाबासाहेबांची आहे. आणि हे दुःख रमाईच्या मातृत्वानं भोगलेलं आहे. रमाई ही एक आदर्श पत्नी तर आहेच, एका महान अर्थशास्त्रज्ञाची, धर्मशास्त्रज्ञाची, मानसशास्त्रज्ञ, वंशशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, इकॉनॉमिस्ट अशा प्रकारच्या एका देशभक्ताची पत्नी आहे. पण मुख्यतः तिचं योगदान हे संबंध महापुरुषाच्या आयुष्यातलं निर्णायक स्वरूपाचं योगदान आहे. बाबासाहेब बुद्धिवादी, रमाई फारशा शिकलेल्या नाहीत. त्यांची श्रद्धा पंढरीच्या विठ्ठलावर आहे. विठ्ठलाच्या वारीला जाण्याचं त्यांचं व्रत बाबासाहेबांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावून सांगितला प्रयत्न केला. पण विठ्ठलाच्या उपासामध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमलेल्या रमाईचा भक्तिभाव
आपल्याला अत्यंत जवळचा वाटतो, कारण विठ्ठलाला कुठलाही धर्म नाही, वारकऱ्यांना धर्म नसतो. आणि म्हणून रमाई मातेच्या या जगातल्या भारतातल्या सर्वात उंच अशा 9.5 फुटाच्या पुतळ्याच्या पायथ्याशी बसून गेल्या 10 वर्षापासून हा महोत्सव चालू आहे. त्याच्या इतिहासामध्ये निर्मितीमध्ये लताताईचं योगदान आहे, विश्वजितचं योगदान आहे, विठ्ठलाचं योगदान आहे, पण सातत्य टिकवणारी सबंध भूमिका विठ्ठल गायकवाड आणि लताताईची आहे. या कार्यक्रमाला बहुधार्मिक अशा प्रकारचं स्वरूप आलेलं आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तो अत्यंत आवश्यक होता. जनावरांच्या दुःखातून माणसाला मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू धर्माला नकार देणं आवश्यकच होतं, नोटीस देणं आवश्यकच होतं. पण संविधानामधले बाबासाहेब सर्व धर्माला स्वातंत्र्य देतात, सर्व श्रद्धेला कुरवाळतात. आणि म्हणून संविधानातला भारत जपण्याचा प्रयत्न करणं, पुजण्याचा प्रयत्न करणं हे आज प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आलेलं आहे. विठ्ठल गायकवाडाचं महत्व याच्यासाठी आहे की रमाईला तो बौद्ध धर्माच्या चौकटीमध्ये बंदिस्त करत नाही. 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातले अनेक नामवंत अशा प्रकारचे सर्व जाती धर्माचे विचारवंत कलावंत इथं आलेत. भगवान देंडे सारखे कलावंत इथे हाजरी लावतात आणि रमाई मातेचं वंदन गातात. अनेक कलावंतांचं हे आश्रयस्थान झालेलं आहे, विचारवंताचं श्रद्धास्थान झालेलं आहे, राजकीय लोकांचं श्रद्धास्थान झालेलं आहे. हिंदूचा देव फक्त हिंदूचा असतो, मुस्लिमाचा अल्लाह फक्त मुस्लिमाचा असतो. गुरु नानकचा संबंध शीख धर्म तिथे पालन करतात, पण रमाईच्या पायाला मात्र कुठल्याही जाती धर्माचा विटाळ नाही. आणि म्हणून ख्रिश्चन धर्माचे गुरु संबंध, आमच्या गुरुद्वाराचे प्रमुख, मुस्लिम धर्माचे प्रतिनिधी, बौद्ध धर्माचे प्रतिनिधी, हिंदू धर्माचे प्रतिनिधी मुक्तपणानं श्रद्धेनं या सेक्युलर अशा प्रकारच्या रमाईच्या पावलाजवळ वंदन करण्यासाठी दरवर्षी येतात. हा धार्मिक सोहळा नाही, हा एक राष्ट्रीय सोहळा झालाय. रमाईची पावलं धर्मातून बाहेर पडलेली आहेत आणि संविधानाची वाट चालत आहेत, असं रूप या संबंध कार्यक्रमाला आलेला आहे. सतत 7 दिवसाचा कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम करणं, कवी कलावंत लोकांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं, अनेक पुरस्कार दिले जातात. आणि ही परंपरा गेल्या 10 वर्षापासून चिवटपणानं सातत्यानं विठ्ठलच्या भक्तीतून श्रद्धेतून हा कार्यक्रम जन्माला आलेला आहे. मित्र हो, रमेश दादांनी सुंदरपणे सांगितलं आपल्याला, या देशातलं राजकारण बिघडत चाललेलं आहे. धर्माचं भांडवल, देवाचं भांडवल, दुकानदारी करणं, रामालाही इथले राजकारणी लोक सोडत नाहीत. रामाचा वापर केला जातो आहे. बिचारा राम कुठे माहित नाही, तो जर जिवंत असता तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन रावणाच्या ऐवजी आजच्या संबंध धर्मांध लोकांनाच मारलं असतं. राम ही चांगली प्रवृत्ती असं आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये सांस्कृतिक अशा प्रकारचं महत्व आहे. त्याचा संबंध भांडवल करून हायजॅक करण्याची भूमिका ही या देशाला परवडणारी नाही. आणि म्हणून सर्व धर्माची लोक आपापल्या मंदिरामध्ये पवित्र स्थानी जातातच प्रार्थना करण्यासाठी. असं एक मंदिर, उघड्यावरचं मंदिर, रमाईचं मंदिर, रमाईचं मस्जिद, रमाईचा गुरुद्वारा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. इथे संविधानाची पूजा केली जाते,
संविधानाची सुरुवातीला प्रतिज्ञा घेतली जाते आणि सर्व जाती धर्माचे लोक समान पातळीवरती एकत्र नांदतात. धर्मनिरपेक्ष भारत या ठिकाणी मला चित्र दिसत आहे. संबंध वर्षामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जरी चालू असतात, दररोज कार्यक्रम चालू असतात, एकमेव माणूस रमाईचा पुत्र विठ्ठल रमाईच्या पावलाजवळ 24 तास इथे हजर असतो. आल्या गेल्यांचा सत्कार करतो, सन्मान करतो, वाढदिवस साजरे करतो, पुरस्कार देतो आणि सर्व एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. त्याची वेदना बरोबर आहे, त्याला दुःख वाटणं स्वाभाविक आहे. सध्याचं राजकारण तसंच आहे, पण काळजी करण्याचं कारण मला वाटत नाही. आपण जागरूक जरूर राहा, पण काळजीचं कारण वाटत नाही. सत्ता येतात आणि जातात. शुद्ध प्रबोधन, संविधानात्मक संस्कृती या संबंध आपल्या विवेकातून निर्माण होते आणि म्हणून ही संविधानात्मक संस्कृतीचा पाया घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आपापल्या धर्म आपापल्या पद्धतीने जरूर पालन करावा, शुद्ध धर्म आचरण करावा. धर्म आक्रमक होता कामा नये. धर्मामध्ये सहिष्णुता हवी आणि या सहिष्णुतेलाच संविधानामध्ये स्थान आहे. आणि म्हणून तो विठ्ठल अत्यंत सुंदर प्रयोग करतो. मानवतावादी महापुरुष, मानवतावादी माता. एका प्रवाहात महापुरुष नसतात, एका धर्मामध्ये संत आणि महापुरुष नसतात. गुरु नानकांचा समतेचा विचार, बसवेश्वराचा श्रमाच्या संबंध समतेचा विचार, बुद्धाची करुणा, महावीराची अहिंसा, बाबासाहेब आंबेडकरांचा समता विचार, महात्मा फुलेंची संबंध सत्यशोधक भूमिका, गांधीतल्या महात्म्याची शांततेची भूमिका, या सर्वांची बेरीज करून आपल्याला एकात्म भारत करता येईल, एकात्म विश्व आपल्याला करता येईल. विश्व संस्कृती, विश्व माणूस विश्व धर्मातूनच निर्माण होईल. हे विश्व धर्माचं छोटस रूप या रमाईच्या पावलाजवळ इथे संपन्न होत आहे, संस्कारित होत आहे. या विश्व धर्माला आपण सगळ्यांनी मिळून जोपासणं, पूजा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा या पवित्र प्रसंगी रमाईच्या कर्तृत्वाला, रमाईच्या विचारांना, तिच्या त्यागाला, वात्सल्याला, रमाई म्हणजे मूर्तिमंत वात्सल्य, रमाई म्हणजे मौनातलं सेवेचं फूल, रमाई म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनातील केंद्रस्थान. रमाईच्या 4 मुलांच्या मृत्यूनंतर दोघं नवरा बायको गळ्याला पडून रडले असतील, पण रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांना रडण्यासाठी कोण उरलेलं होतं? कोणाचाही खांदा शिल्लक नव्हता. अशा वेळेस बाबासाहेबांचे अश्रू फक्त 4 भिंतीच्या त्या कोंडीमध्येच अडकलेले होते. आणि म्हणून रमाईचं पुण्य, रमाई ही जोडणारा दुवा आहे. रमाई जर असत्या, जिवंत असत्या तर तरी बौद्ध धर्म नक्की स्वीकारला असता, पण रमाई हिंदू धर्मातच जन्मल्या आणि हिंदू धर्मातच वारल्या. आणि त्यांची भक्त विठ्ठलावर श्रद्धा असल्यामुळं विठ्ठल हा जात धर्माच्या पलीकडला आहे. वारकरी संप्रदायामध्ये मुसलमान आहेत, दलित आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहेत. आणि म्हणून वारकऱ्याला भागवताला कुठलाही धर्म नाही. अशा धर्माची व्यापक मानवतावादी भूमिका आमच्या रमाईनं स्वीकारली. आणि म्हणून रमाईच्या पावलाजवळ हे नवीन तीर्थक्षेत्र निर्माण झालेलं आहे, नवीन सेक्युलर तीर्थक्षेत्र निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून रमाई हा सर्व धर्मांना जोडणारा दुवा आहे. संविधानात्मक अशा प्रकारचा समतेचा दुवा, संविधानाच्या एकूण मूल्यात्मकतेला न्याय देण्याची भूमिका, संविधानाच्या सिद्धतेची भूमिका रमाईच्या पावलाच्या ठिकाणी या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न हा संबंध प्रयोगातून केला जातोय. हा सेक्युलर प्रयोग आहे, धर्मनिरपेक्ष प्रयोग आहे. इथले कुठलंही राजकारण नाही, इथे फक्त मानव धर्म आहे, विश्व धर्म आहे, विश्व संस्कृतीचा विचार आहे. आणि म्हणून विश्व माणसाला सुखी करण्यासाठी, विश्व संस्कृती जोपासण्यासाठी, विश्व धर्माला वाढवा देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रमाईला वंदन करून रमाईच्या मातृत्वामध्ये जगातल्या सर्व जाती धर्माच्या मातृत्वाला वंदन करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे.
सर्व महापुरुषाची पुण्याई रमाईच्या पावलामध्ये आपण कल्पना केली पाहिजे. आणि या संबंध पुण्याईला वंदन करताना मलाही अभिमान वाटतो. 10 वर्षापासूनचा प्रवास मी पाहतो आहे, अनुभवतो आहे. मला आनंद आहे, मला समाधान आहे. या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही एका जातीची, एका धर्माची मला संदर्भ लक्षात येत नाही. हाच भारत, हेच विश्व मला अपेक्षित आहे. आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जे महामाता रमाईचा महोत्सव चालू करण्यात येत आहेत, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलेले आहे आपल्या सर्वांचे लाडके सबनीस सर, तसेच माजी गृह राज्यमंत्री आमदार आदरणीय रमेशदादा भागवेजी, तसेच संजय मोरेजी शहर प्रमुख शिवसेना, तसेच दलित पॅंथरचे यशवंत नडगमजी, तसेच फिरोज मुल्लाजी, डॉक्टर निकिता गायकवाड, RK लोंढे, मयूर गायकवाड, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, शैलेंद्र मोरे, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर हा महोत्सव आपण 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी असे 7 दिवस सलग वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सगळ्यांचे सत्कार करून आणि सबनीस सरांच्या हस्ते हार घालून आपलं या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आपण सर्वजण आलात. आता माता रमाईंचा पुतळा कोणी बसवला, काय बसवला, कसा बसवला हे सविस्तर तुम्ही सर्वांनी ऐकलेलेच आहे. परंतु हा पुतळा बसवताना काय काय वेदना झाल्यात, काय काय करावं लागलं हे सर्व आपल्याला माहीतच आहे. ज्या वेळेस मी नगरसेविका कॉर्पोरेशन मध्ये होते आणि हा पुतळा इथे बसवायचा म्हणजे सौरभ हॉलमध्ये बसवायचा असं चाललं होतं, परंतु महाराष्ट्र शासनाचा GR होता की रस्त्यामध्ये पुतळा बसवता येणार नाही. म्हणून आम्ही म्हटलो की इथे जो रमाई गार्डन आहे आणि ह्या गार्डन मध्ये हा रमाईंचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत बसवला पाहिजे, म्हणून ठराव टाकून त्याला म्हणजे उपसूचना ज्या असतील तर बाबू आगसकर होते, करणे गुरुजी होते, आता माळोदकर दादा होते, त्याच्यानंतर सिद्धार्थ धेंडे सुद्धा होते. आणि हा पुतळा त्या ठराव करून हा पास करून घेतला आणि हा पुतळा रमाबाई आंबेडकरच्या गार्डन मध्येच बसवला पाहिजे हा आम्ही एक निर्णय घेतला आणि हा ठराव पास करून घेतला. आणि त्यावेळेस सगळेजण म्हणत होते की हा पुतळा इथं बसला गेला नाही पाहिजे, हे ते नाही झालं पाहिजे. परंतु काही करून मी विठ्ठल दादांना म्हणले या पुतळ्यासाठी काही खर्च झाला, काही लागला तरी तुम्ही मला सांगा ना, आपण ठिकठिकाणी जाऊन प्रत्येकांना भेटून या संदर्भात ठराव टाकून आपण हा पुतळा बसवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये किती मनधन देऊन आम्ही हा पुतळा ह्या रमाबाई गार्डन मध्ये आपले राष्ट्रपतींना बोलून हा पुतळ्याचं उद्घाटन केलं. आणि आज 10 वर्ष या पुतळ्याला बसवून झालेले आणि ह्या पुतळा बसून या जागेवर फक्त असे धांगटिंग कार्यक्रम नसताना या ठिकाणी जे माणसांना जे काही आपल्याला सार्वजनिक हे असतील आणि विचारवंतांचे विचार ऐकण्याचे काम या ठिकाणी होत असतात. वेगवेगळे कार्यक्रम इथे घेतलेले जातात आणि धांगडधिंगा हा कार्यक्रम न घेता ज्यांना संस्कार पडेल असे हे कार्यक्रम इथे राबवले जातात. आणि ते कार्यक्रम दिवस रात्रभर रक्ताचं पाणी करून काम करणारे जे आमचे विठ्ठलदादा गायकवाड असतील इथं ते 24 तास इथं बसलेले असतात. त्याच्यामुळं हा कार्यक्रम ते सक्सेसफुल कसा करतील हे रात्रंदिवस ते कधी झोपत नाही,
कधी जेवत नाही, येऊन जाऊन कुठं कधी असले तर रमाईंच्या तिथं मी बसलेला आहे असं त्यांचा हा कार्यक्रम चालू असतो. आणि मोठमोठे विचारवंत इथे या भागामध्ये आणले जातात आणि त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. आता घर तिथे रमाई हा अभियान आपण अंतर्गत सर्व चालू केलेला आहे आणि त्या पद्धतीने हे कार्यक्रम इथे राबवले जातात. या ठिकाणी आपण सर्वजण आलात. मी माझ्या भगिनींचं, माझ्या बांधवांचं, माझ्या सर्व यांचं आभार मानते. हा कार्यक्रम आपण यशस्वी केल्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.